नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. हो, नक्कीच. विषय आहे बोर्ड परीक्षेची तयारी आणि त्यासाठी म्हणजे एक चांगलं वेळापत्रक कसं बनवायचं. बरोबर. आपल्याकडे एक लेख आहे, बोर्ड परीक्षेसाठी उत्कृष्ट वेळापत्रक. तर आपण त्याचाच आधार घेऊन आज चर्चा करणार आहोत. अगदी. ही चर्चा मुख्यत्वे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरू शकेल, ज्यांना अभ्यास कसा प्रभावीपणे करायचा याबद्दल थोडं मार्गदर्शन हवंय. आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर परीक्षेचा ताण कमी व्हावा, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा, चांगली उजळणी व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काय म्हणतात त्याला, स्वतःला साजेसं वेळापत्रक बनवून यश कसं मिळवता येईल हे समजून घेणं. बरोबर. म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर स्मार्ट अभ्यास. अगदी. चला तर मग बघूया या लेखात नक्की काय काय मुद्दे आहेत. हो, कारण परीक्षेची तयारी म्हटलं की अनेकांना वाटतं की बस पुस्तक घेऊन बसायचं तासनतास. हो ना. पण हा लेख जरा वेगळा विचार मांडतो. तो म्हणतो की नियोजन नसेल ना, तर खूप मेहनत पण वाया जाऊ शकते. खरंय. शेवटच्या क्षणी मग ती धावपळ होते. अगदी. ती धावपळ आणि तो गोंधळ टाळायचा असेल तर आधीच विचार करून एक आराखडा बनवणं महत्वाचं आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? लेखातला पहिला मुद्दा काय आहे? सुरुवात अगदी बेसिक आहे, पण अत्यंत महत्वाची. पायरी 1. अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या तारखा नीट समजून घ्या. अच्छा, म्हणजे आधी आपलं सिलेबस काय आहे ते डाउनलोड करायचं. सीबीएसई असो किंवा स्टेट बोर्ड. हो, आणि फक्त अभ्यासक्रम नाही, तर परीक्षेच्या तारखा, प्रॅक्टिकल्स कधी आहेत, प्रोजेक्ट्स कधी द्यायचेत, या सगळ्या महत्वाच्या तारखा एका ठिकाणी व्यवस्थित नोंदवून ठेवायच्या. हे साधं वाटलं तरी दिशा ठरवण्यासाठी गरजेचं आहे, नाही का? नक्कीच. आणि याच पहिल्या टप्प्यात आणखी एक महत्वाची गोष्ट लेख सांगतो, ती म्हणजे चॅप्टर वेटेज बघणं. चॅप्टर वेटेज म्हणजे कोणत्या प्रकरणाला किती गुण आहेत ते. अगदी बरोबर. बरेच विद्यार्थी काय करतात की सरसकट सगळं वाचत सुटतात. पण कोणत्या भागावर जास्त फोकस करायचा आहे हे गुणांवरून ठरवता येतं. वेळापत्रक बनवताना मग आपण जास्त गुणांच्या किंवा आपल्याला कठीण वाटणाऱ्या भागांसाठी जास्त वेळ देऊ शकतो. बरोबर, म्हणजे वेळेचा योग्य वापर होतो त्याने. हो, आणि याचसोबत एक छोटीशी पण छान युक्ती सांगितलीये. कोणती? जी प्रकरणं पूर्ण होतील ना, त्यांची एक चेकलिस्ट बनवायची आणि पूर्ण झालं की टिक करायचं. अरे वा, म्हणजे आपल्याला कळेल की किती काम झालंय, समाधान मिळतं त्याने, नाही का? अगदी. एक प्रकारची सेल्फ मोटिवेशनची भावना येते की अरे एवढं झालं आपलं. बरोबर. आता पुढे काय? अभ्यासक्रम आणि तारखा कळल्या, वेटेज पण बघितलं. आता दुसरी पायरी, स्वतःसाठी अभ्यासाची सर्वोत्तम वेळ ओळखणं. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाची सवय वेगळी असते. कुणी सकाळी लवकर उठून अभ्यास करतं, तर कोणी रात्रीचं जागून, म्हणजे मॉर्निंग पर्सन किंवा नाईट आउल. हो. तर लेख काय म्हणतो की दुसऱ्याचं वेळापत्रक कॉपी करू नका. तुमची स्वतःची पीक फोकस अवर्स कोणती आहेत ते शोधा, म्हणजे ज्या वेळेत तुमचं लक्ष सगळ्यात जास्त लागतं. अगदी. आणि ही वेळ एकदा कळली की त्याचा बेस्ट वापर करायचा. म्हणजे जे विषय जास्त कठीण वाटतात किंवा ज्यांना जास्त कॉन्सन्ट्रेशन लागतं ते विषय त्या वेळेत अभ्यासायचे. उदाहरणार्थ, समजा सायन्समधले काही अवघड टॉपिक्स आहेत किंवा मॅथ्सचे प्रॉब्लेम्स किंवा अगदी इतिहासाच्या तारखा लक्षात ठेवणं, ज्याला जास्त मेंटल एनर्जी लागते. अच्छा. म्हणजे समजा सकाळी जास्त फ्रेश वाटत असेल तर सकाळी सायन्स किंवा मॅथ्स घ्यावं. हो, किंवा एखादा थिअरी विषय घ्यावा. आणि मग रात्री जेवणानंतर जेव्हा जरा शांतता असते तेव्हा न्यूमेरिकल्स किंवा प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवावेत. म्हणजे अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागतात. हे झालं वेळेचं नियोजन. पण त्या वेळेत अभ्यास कसा करायचा, इथे मला वाटतं तो 50-30-20चा नियम येतो. अगदी बरोबर. तिसरी पायरी आहे हा 50-30-20 फॉर्म्युला. हा खरं तर अभ्यासाच्या वेळेची विभागणी सांगतो. काय हा नक्की फॉर्म्युला? 50% म्हणजे काय? 50% वेळ हा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्या खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी, म्हणजे टेक्स्टबुक वाचणं, NCERT असेल तर ते, किंवा लेक्चर्स बघणं, नोट्स काढणं, बेसिकली ज्ञान आत्मसात करणं. अच्छा. आणि मग पुढचे 30%? 30% वेळ हा सरावासाठी, प्रॅक्टिस, जे शिकलो ते वापरून बघणं, म्हणजे सॅम्पल पेपर सोडवणं, MCQs सोडवणं, गणिताची उदाहरणं सोडवणं, डायग्रेम्स काढणं. ओके. शिकणं झालं, सराव झाला, मग उरलेले 20%? ते आहेत उजळणीसाठी, रिव्हिजन. आपण काढलेल्या नोट्स वाचणं, फ्लॅश कार्ड्स वापरणं किंवा माइंड मॅप्स बघणं. म्हणजे 50% शिकणं, 30% सराव,
20% उजळणी. हो. आता गंमत बघ, बरेच जण काय करतात, फक्त वाचत बसतात. म्हणजे 80-90% वेळ फक्त शिकण्यात घालवतात. हो, वाटतं की जास्त वाचलं की जास्त अभ्यास झाला. पण हा नियम सांगतो की तसं नाहीये. जवळपास अर्धा वेळ म्हणजे 30% सराव आणि 20% उजळणी हा ती माहिती मेंदूत पक्की करण्यासाठी वापरायला हवा. खरंय, म्हणजे फक्त माहिती घेणं नाही, तर ती टिकवणं पण महत्वाचं आहे. अगदी. हे केवळ वेळेचं विभाजन नाही, तर शिकणं प्रभावी कसं करायचं याचं टेक्निक आहे. ज्ञान जास्त काळ लक्षात राहतं त्याने. हा फॉर्म्युला खरंच विचार करायला लावणार आहे. आता पुढे लेखात एक नमुना वेळापत्रक दिलंय, बरोबर? चौथी पायरी. हो, एक सॅम्पल टाइम टेबल दिलंय. साधारण 6 ते 8 तास अभ्यास करणाऱ्यांसाठी सकाळी 5:30ला उठणं, मग व्यायाम, मग थोडी रिव्हिजन. मग सकाळी 7 ते 9 पहिला विषय, मग ब्रेक, मग दुसरा विषय, असं रात्रीपर्यंत. हो, पण इथे एक डिस्क्लेमर महत्वाचा आहे. काय? हे फक्त एक उदाहरण आहे, एक साचा. याला तंतोतंत फॉलो करायची गरज नाही. प्रत्येकाची शाळा, क्लास, प्रवासाचा वेळ, जेवणाची वेळ वेगळी असते. बरोबर. म्हणजे हे फक्त मार्गदर्शनासाठी आहे. यात बदल करायला हवा. अगदी. लवचिकता खूप महत्वाची आहे. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार यात बदल करावेत. ठीक आहे, आता 5वी पायरी आहे कठीण विषयांना प्राधान्य देणं. हो, ही एक कॉमन चूक आहे जी विद्यार्थी करतात. कोणती? जे विषय आवडतात किंवा सोपे वाटतात त्याचाच जास्त अभ्यास करतात आणि जे खरंच कठीण आहेत त्यांना टाळतात. अरे हो, हे होतं खरं. पण परीक्षेत तर सगळ्याच विषयांना महत्त्व आहे. म्हणून लेख सांगतो की ही चूक टाळा. मग काय करायचं? शक्य असेल तर दिवसाची सुरुवात कठीण वाटणाऱ्या विषयाने करा. कारण सकाळी मन ताजं असतं, कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. म्हणजे अवघड गोष्टी लवकर हातावेगळ्या होतात. हो. आणि अजून एक गोष्ट, एकाच विषयाला खूप वेळ चिकटून बसू नका. म्हणजे 2-3 तास झाले की विषय बदला, नाहीतर कंटाळा येतो. बरोबर. ब्रेक घेतला की रिफ्रेश वाटतं. अगदी. आता अभ्यासाच्या पद्धतींवर बोलतोय, तर 6वी पायरी आहे स्मार्ट स्टडी टूल्स वापरण्याची. म्हणजे अभ्यासाला मदत करणारी साधनं. यात काय काय येतं? लेखात दिलंय शॉर्ट नोट्स किंवा फ्लॅश कार्ड्स. हो, फ्लॅश कार्ड्स खूप उपयोगी आहेत. एका बाजूला प्रश्न, दुसऱ्या बाजूला उत्तर, रिव्हिजनसाठी उत्तम. आणि ते पोमोडोरो टेक्निक पण आहे. हो, पोमोडोरो. म्हणजे साधारण 25 मिनिटं फोकसने अभ्यास, मग 5 मिनिटांचा ब्रेक, हे रिपीट करायचं. त्याने एकाग्रता टिकून राहते म्हणतात. नक्कीच. आणि थकवा पण कमी जाणवतो. अजून काय टूल्स आहेत? माइंड मॅप्स, फ्लो चार्ट्स. हो, विशेषतः इतिहास, भूगोल किंवा सायन्ससारख्या विषयांसाठी जिथे खूप मुद्दे एकमेकांशी जोडलेले असतात, तिथे हे खूप उपयोगी पडतं. व्हिज्युअल मेमरीला मदत होते. आणि स्टिकी नोट्स, सूत्र वगैरे लिहून चिकटवण्यासाठी. हो, ती पण एक चांगली आयडिया आहे. फॉर्म्युले, व्याख्या, महत्वाच्या तारखा लिहून अभ्यासाच्या जागी लावायच्या. सारखं नजरेसमोर राहतात. म्हणजे ही सगळी साधनं फक्त माहिती ऑर्गनाइज नाही करत, तर शिकणं इंटरेस्टिंग पण बनवतात. अगदी. वेगवेगळे पद्धती वापरल्या की तोचतोचपणा जातो आणि गोष्टी जास्त लक्षात राहतात. ठीक आहे. आता 7वी पायरी. ही पण खूप महत्वाची वाटते. रोजची उजळणी, डेली रिव्हिजन. हो, आणि लेखक इथे स्पष्ट करतो की रिव्हिजन म्हणजे काही ऑप्शनल गोष्ट नाहीये. म्हणजे ते करायलाच पाहिजे. अगदी कंपल्सरी आहे. रोज किमान 2 विषयांची अगदी 15-20 मिनिटं का होईना, पण नियमित उजळणी हवीच. आणि आठवड्यातून एकदा मोठी उजळणी. हो, साप्ताहिक उजळणी, वीकली रिव्हिजन. रविवारी किंवा कुठल्या तरी एका दिवशी आठवडाभर जे केलंय ते एकदा बघून घ्यायचं. यानी काय होतं? माहिती पक्की होत जाते स्मरणात. आणि अजून एक चांगली सवय आहे, रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं. काय करायचं त्यात? दिवसभरात काय अभ्यास केला, काय नवीन शिकलो, हे मनातल्या मनात आठवायचं. त्याला मेंटल रिकॅप म्हणतात. अरे वाह! म्हणजे झोपण्यापूर्वी एक फास्ट रिव्हिजन. हो, हे ज्ञान टिकवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी पण खूप चांगलं आहे. उजळणी झाली, आता येतो प्रॅक्टिसचा भाग. 8वी पायरी, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे. हो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सॅम्पल पेपर्स. लेख म्हणतो की तयारी सुरू झाल्यावर साधारण 1-1.5 महिन्यांनी रेग्युलरली पेपर सोडवायला हवेत. दर 2-3 दिवसांनी एक पूर्ण पेपर. फक्त पेपर सोडवायचा की अजून काही? नाही, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. पेपर सोडवताना अगदी परीक्षेसारखं वातावरण तयार करायचं. म्हणजे? टायमर लावून. हो, 3 तासांचा टायमर लावायचा, मध्ये उठायचं नाही, डिस्टर्बन्स नको, पूर्ण फोकसने सोडवायचा. आणि सोडवून झाल्यावर? त्याचं विश्लेषण करायचं. कुठे चुकलं, का चुकलं, कोणती कॉन्सेप्ट कच्ची आहे. आणि या चुका एका वहीत लिहून ठेवायच्या.
त्याला लेखात एरर नोटबुक म्हटलंय. चुकांची नोंदवही. अगदी. ही वही म्हणजे आरसा आहे आपला. ती नियमित बघितली की त्यात चुका परत होत नाहीत. आणि तो 3 तास मोबाईल बाजूला ठेवणे हे सगळ्यात मोठं आव्हान. खरंय, पण ते करायलाच हवं. फक्त एक नोटिफिकेशन बघतो असं म्हणून चालणार नाही. बरोबर. आता 9वी पायरी ही जरा वेगळी आहे. आरोग्याची काळजी. वेगळी असली तरी अत्यंत महत्वाची. हं? कारण शरीर आणि मन ठीक नसेल तर वेळापत्रक असून उपयोग नाही. हो ना. कितीही प्लॅनिंग केलं पण आजारी पडलो तर? म्हणूनच लेख म्हणतो पुरेशी झोप घ्या, साधारण 6 ते 7 तास. कारण झोपेतच मेंदू माहिती ऑर्गनाईज करतो. आणि खाण्यापिण्याचं? संतुलित आहार, जंक फूड, तळलेलं टाळा. त्याने आळस येत नाही, एनर्जी टिकून राहते. व्यायाम? हो, रोज थोडा वेळ 10-15 मिनिटं हलता व्यायाम किंवा मेडिटेशन. त्याने स्ट्रेस कमी होतो, एकाग्रता वाढते. म्हणजे अभ्यासाच्या मॅरेथॉनसाठी हे गरजेचं इंधन आहे. अगदी खरे. आणि आता शेवटची 10वी पायरी. लवचिकता आणि सातत्य. हो, म्हणजे कोणतंही वेळापत्रक 100% पाळलं जाईलच असं नाही. कधी काही अडचण येते. बरोबर. मग अशा वेळी काय करायचं? घाबरून जायचं? नाही, अजिबात नाही. इथेच लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी महत्वाची. एखादा दिवस अभ्यास नाही झाला तर दुसऱ्या दिवशी थोडं कव्हर करायचा प्रयत्न करायचा. आपलं वेळापत्रक गरजेनुसार अपडेट करत राहायचं. आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे रोज थोडा तरी अभ्यास करायचा. परफेक्शनच्या मागे लागण्यापेक्षा रोज अभ्यास करणं जास्त महत्वाचं. अगदी. रोज 5 तास फोकसने केलेला अभ्यास 10 तास विचलित होऊन केलेल्या अभ्यासापेक्षा चांगला. बरोबर. अभ्यासाची लिंक तुटू द्यायची नाही. तर एकंदरीत या लेखाचं सार काय आहे? प्रभावी वेळापत्रक म्हणजे फक्त तास मोजणं नाही. नाही, ते एक स्मार्ट अप्रोच आहे. स्वतःला ओळखणं, नियोजन करणं, योग्य पद्धती वापरणं, सराव उजळणीचा बॅलन्स, आरोग्याची काळजी आणि सातत्य या सगळ्याचा मेळ आहे. आपण जर महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सांगितले तर? नक्कीच. 1. स्वतःची बेस्ट अभ्यासाची वेळ ओळखा. 2. 50-30-20 नियम वापरा. 3. कठीण विषयांना प्राधान्य द्या. 4. स्मार्ट स्टडी टूल्स वापरा. 5. रोज आणि दर आठवड्याला रिव्हिजन करा, मेंटल रिकॅप पण. 6. परीक्षेसारख्या वातावरणात पेपर सोडवा आणि एरर नोटबुक वापरा. 7. झोप, आहार, व्यायामाकडे लक्ष द्या. आणि 8. आणि वेळापत्रकात लवचिक रहा पण अभ्यासात सातत्य ठेवा. आणि या सगळ्याबरोबर सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास पण महत्वाचा आहे, नाही का? अत्यंत महत्वाचा. हो. आपण करू शकतो हा विश्वास असेल तर अर्धी लढाई तिथेच जिंकल्यासारखी आहे. खरंय. आणि जाता जाता एक विचार नक्कीच मांडायला आवडेल. हो. हे सगळं करताना म्हणजे वेळापत्रक बनवताना, अभ्यास करताना फक्त सिलॅबस पूर्ण करण्यावर किंवा मार्कांवर फोकस न ठेवता या प्रोसेसमधून आपण स्वतःबद्दल काय शिकलो याचा पण विचार करावा. म्हणजे कोणती अभ्यास पद्धत आपल्याला जास्त सूट झाली, वेळेचं नियोजन करताना काय अडचणी आल्या, त्यावर मात कशी केली, स्वतःच्या कोणत्या